RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, राहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. सत्ताधारी पुसद नगरपालिका नगराध्यक्षा व नगरसेवक फक्त काढ व्हिडिओ आणि कर पोस्ट इतकेच काम करीत असून सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांनी मोबाईलवरच प्रसिद्धी घेतली, मोबाईलवरच निवडणूक लढविली, मोबाईलवरच मतदान मागितले व आता मोबाईलवरच विकास करणार की काय असा प्रश्न पुसदकरी नागरिकांसमोर उभा टाकला आहे. पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना 50,000 रुपये, मुख्य अधिकारी यांना 25,000 रुपये, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना 10,000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये दंड करायला हवा. स्कीम आणि हा प्लॅन तर तुमचाच होता ना. बॅनरबाजी ही तुम्हीच केली होती, पण सर्व काही जुमलेबाजी ठरली. पुसदच्या नगरपालिकेत सत्ताधारी नेत्यांचे सारे दावे फोल. पुसद नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यानंतर आता नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांना पडला जनतेचा विसर. सोशल मीडियावर फक्त आपलं शहर सुंदर शहर किंवा काहीतरी जनसेवेची कामे आपण करीत असल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकून पोस्ट केल्याने विकास होत नाही. असल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकून व्हिडिओ पोस्ट केल्याने विकास होत नाही व पुसद शहर सुंदर शहरही होणार नाही. फक्त मिळू शकते काही वेळासाठी खोटी प्रसिद्धी. निवडणुकीपुरते आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याची नेत्यांची सवय असते. पुसदचे राजकारणही यापासून अलिप्त राहिलेले नाही. पुसद नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार तथा विद्यमान मंत्री महोदय इंद्रनील नाईक यांच्या धर्मपत्नी सौ मोहिनीताई नाईक यांचा विजय होऊन पुसद नगरपालिका निवडणुकीत एक हाती सत्ता येऊनही सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांना जनतेचा विसर पडल्याचे दिसते. आपले शहर सुंदर शहर हे फक्त इंस्टाग्राम व फेसबुक पुरतेच सुंदर राहिलेले असून पुसद शहरात जागोजागी घाण पसरलेली दिसते. मागील काही दिवसापूर्वी पुसद नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी घोषणा केली होती की शहरातून केर कचरा तडीपार करून पुसद शहर घाण मुक्त करू व तसे बॅनर फलकही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे झळकले होते, लावण्यात आले होते. त्या बॅनरवर रस्त्यावर कचरा टाकल्यास प्रथम 1,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा कचरा टाकल्यास 2,000 रुपये दंड व नंतर 5,000 रुपये दंड असे लिहिलेले होते. पण आज रोजी पुसद शहरात मोठ्या प्रमाणात गल्लोगल्लीत कचरा घाण रस्त्यावर पडलेली असून त्या घाणीचा वास सुटला आहे. त्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, रोगराई पसरत आहे. तरी पण नगरपालिकेचे कर्मचारी सदर कचरा उचलत नाहीत. वसंतनगर परिसरातील रहमानिया हॉटेलच्या समोर अधिकच घाण पसरून वातावरण दूषित होत चालले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले मोठ्या प्रमाणात बिमार पडत आहेत. शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेले डिवायडर पूर्णपणे कचऱ्याने भरले आहे. त्या डिवायडरची साफसफाई नगरपालिका करीत नाही. ते डिवायडर हे कचरा कुंडीच झाले आहे. त्या डिवायडर मध्ये झाडांपेक्षा कचरा जास्त झाला आहे. त्याकडेही नगरपालिका पुसद हुडकूनही पाहत नाही. अधिकारी आणि कर्मचारी थातूर मातूर ड्युटी करून निघून जातात. गल्लीतील व मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा भरला आहे. कचऱ्याने नाल्या तुडूंब भरल्या आहेत. पावसाळा लागला की पाणी नालीने न जाता रस्त्यावर येणार असल्याचे दिसते व त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये घाणच घाण पसरणार व नागरिकांना पुन्हा एकदा विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पुसद शहरातील गल्लीबोळीसह मुख्य रस्त्यावर जागोजागी विद्युत वायरिंग लोंबकाळत आहे. एसटी स्टँड बस डेपोची अवस्था तर कचरा कुंडीपेक्षाही अधिक वाईट झाली आहे. बस डेपो हे डम्पिंग यार्ड सारखे दिसते. नजर टाकाल तिकडे कचराच कचरा.
नगराध्यक्ष व नगरसेवक फक्त काढ व्हिडिओ आणि कर पोस्ट इतकेच काम करत असून मोबाईलवर प्रसिद्धी घेतली, मोबाईलवर मतदान मागितले. आता मोबाईलवरच विकास करणार की काय असा प्रश्न पुसदकरी नागरिकांसमोर उभा टाकला आहे. ज्या पद्धतीने पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी तसेच नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी, कर्मचारी, अधिकारी यांनी बॅनर लावून दंड लावण्याची घोषणा केली होती. आता तसाच दंड नगराध्यक्षांना 75,000 रुपये, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांना 50,000 रुपये, तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना 25,000 रुपये, तर नगरपालिकेचेच इतर अधिकारी व कर्मचारी यांना 10,000 रुपये व काम करणारे कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये दंड करायला हवा. कारण की सदरची स्कीम हे नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनीच आणली होती. या स्कीम नुसार सर्वसामान्य नागरिकांना दंड लावणार असल्याचे बॅनर फलक त्यांनी लावले होते. पण आज रोजी त्यांच्याकडूनच वार्डातला, गल्ली पोळीतला आणि मुख्य रस्त्यावरला कचरा उचलला जात नाही आणि तो कचरा नगरपालिका प्रशासन उचलत नसल्याने, नगरपालिकेचे सफाई कामगार उचलत नसल्याने, अधिकारी त्यांच्यावर लक्ष देत नसल्याने, मुख्य अधिकारी त्या अधिकाऱ्यावर लक्ष देत नसल्याने, तसा नगराध्यक्ष व नगरसेवक या सर्वांवर लक्ष देत नसल्याने सदरच्या दंडाची रक्कम त्यांच्यावर लागू करावी व त्यांच्याकडून दंड भरून घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण की बॅनरबाजी हे तुम्हीच केली होती, दंडाची स्कीमही तुम्हीच आणली होती, त्याची अंमलबजावणी आता जनता करणार असे नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे. तरी पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक तसेच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी जरा जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व गल्ली वार्डामध्ये पसरलेली घाण, कचरा ही कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करून घ्यावी. आता येणाऱ्या काळामध्ये या लोकांना विविध आंदोलनांचा व नागरिकांचा सामना करावा लागू शकतो अशी तिखट प्रतिक्रिया वसंतनगर परिसरातील एका सर्वसामान्य नागरिकांकडून देण्यात आली आहे.